आशाबद्ध वक्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धातुतेची नाही ठावे धातुतेची नाही ठावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही जावे झाले लोभाचे मांजर झाले लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन वाया गेले ते भजन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन बैलमुख एके ठाई बैलमुख एके ठाई तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही गातुतेची नाही ठावे गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे माप आणि गोणे माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही धातुतेची नाही ठावे गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही जावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जोडी करण्याच्या प्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगाचं 5वं चरण आज आपण त्याचा विचार करणार आहोत. जगद्गुरु तुकोबाई म्हणतात वाया गेले ते भजन. ते भजन वाया गेलं तर आणि उभयता लोभी मन म्हणजे श्रोत्यावर इथून पुढचे 3 चरण इथून पुढचे वाया गेले ते भजन इथून 3 चरण आहेत पुढं. ते 3ही चरण श्रोत्याला आणि वक्त्याला जबाबदारी दोघाला 3ही चरणात दोघाचा निषेध केला एकट्याचा नाही केला. भजन वाया गेलं कोणाचं गेलं सांगणाऱ्याचं गेलं. भजन वाया गेलं ऐकणाऱ्याचं गेलं. म्हणजे सांगून त्याचा काही फायदा झाला प्रवचन कीर्तन भजन पोथी कीर्तन सांगून काही फायदा नाही कीर्तन करायचा झाला काही नाही नरकाला जायचे जावं लागलं त्याचा नाही फायदा. मग ऐकणाऱ्याचा फायदा नाही ना. सच्चा महाराजांचा ऐकण्याचा काय फायदा आहे काहीच फायदा नाही. आजपर्यंत कोणी कीर्तन ऐकली इतकी ऐकली तितकी ऐकली आमुली तुम्हाला वाटत असत ते भूषण तुमचे तुम्ही माना आणि भूषण मानून तुम्ही तसंच जगा त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण तुमचं ते भजन वाया तुम्हालाही स्वार्थ आहे आणि त्या वक्त्यालाही स्वार्थ. इथं कोणीही निरपेक्ष नाही दोघांपैकी. मग दोघांपैकी निरपेक्ष नसेल मग निरपेक्षता भगवंताचं भजन खरंय आणि निरपेक्ष नसेल तर भगवंताचं भजन होत नाही संसार होतात नाही. अपेक्षेतून काय होतो संसार. मला सुख मिळावं मला चांगलंच व्हावं हे लोकांमध्ये असं व्हावं तसं व्हावं हे नाना प्रकारच्या संसाराच्या काही अटीतटी आणि काही इच्छा दुर्दुःखाच्या त्यावेळेस आहे ना. सकाम भक्ती निष्काम भक्तीचं जवळचं साधन आहे आम्ही मानू पण तिथंच थांबलेलं नाही जमणार ना. लक्षात नवीन प्रवृत्त करण्यासाठी वेदानं सांगितलेले रोचनार्थ स्वर्गाधिक फले इहलोकातलं सौख्य काय ज्या भानगडी सांगितल्या वेदानं ते वेद
ऋणात्मक आहे. आणि त्यांनी जे सांगितलंय ते वेदानं रोचनात्मक सांगितलंय, म्हणजे लोकांना प्रवृत्त करण्यासाठी, परमार्थात प्रवृत्त करण्यासाठी, वडण्यासाठी हे सांगितले. वास्तविक हे ते वेदाचा हेतू तिथंच थांबावा असं मात्र नाही. मग तुम्हाला दृष्टांत देईल की हो औषध द्यावं या चालविले बाळा, तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला मुलाच्या. आणि गावून यातून गुळातून पुढे लहान लेकराला औषध प्यावं त्याचा रोग जाईल. मग ते लेकरू पेत नाही म्हणून गुळ दाखवी नाही. मग आधी गुळाचा कडा खाऊ घालायचा, नंतर त्याला औषध द्यायचं. याचा अर्थ गुळच लेकरानं खात बसावं असं म्हणा. पण लेकरू गुळच मागायले. लेकरू काय मागायले? गोड लागल्यामुळे गुळच मागायले. मग औषधाचा विचार करीत ना लेकरू ना. आणि का करेना? त्याला ज्ञानच नाही ना. हे आपलं खरा रोग गुळानं जाणार आहे का औषधानं जाणार आहे त्याला कळना. मग आता ते कळना गेल्यावर वाया गेले, ते वाया गेले. गुळ खाऊन काय उपयोग? काहीच नाही उपयोग झाला, त्याचा रोग जाणार नाही. त्याप्रमाणे तुम्हाला झालेला हे भवरोग आहे. कोणता रोग आहे? भवरोग, जन्ममृत्यूचा रोग आहे हे काय. आणि हे आत्यंतिक दुःख आहे, हे मोठं दुःख आहे, हे गेलं पाहिजे. आणि हे दुःख गेले की सगळ्या दुःखाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला. भवरोग आहे हे जायचं अनेक काय सोडलं की म्हणजे तुकाराम महाराज. भवरोगासारखा जन्ममृत्यूसारखा जर रोग निवृत्त तुमचा झाला, मग आता रोगच राहिला का तुम्हाला? नाही. आणि हे रोग जर नाही दुरुस्त केला तर तुमचे अनेक रोग आहेत मागचे हे सगळे हे तसे कायम राहिले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर तितक्या पुरतं निदान करतो, तर तो म्हणतो का की आता ही कायमची बिमारी तुम्हाला पुन्हा होणार नाही. असं काही पत्र लिहून देते आपल्याला सर्टिफिकेट. मी एवढे तुमच्याकडून रुपये घेतले, 5 लाख झाला, आता तुम्हाला दुरुस्त केलं, आता हे रोग तुम्हाला पुन्हा होणार. एखादा तरी ते जे काय झाला रोग, ते कॅन्सर असो कोणता असो, आता तुम्हाला होणार नाही अशी हमी देतोय का? ते नाही, शक्य नाही मला. ते त्याला शक्य नाही. उलट ते म्हणून विवेकानंद स्वामी म्हणले ना महाराज की डॉक्टरला देव समजू नका. बोलणं त्या विवेकानंदाचं त्यांचं बोलणं याला मान्य झालं की नाही? मान्य झालं. त्यावर तर त्याला मोठा लावलाय. याचा अर्थ ते दुःखाचं निदान तितक्या पुरतं करतो, संपूर्ण दुःख नष्ट करत नाही. कळलं? मग असा कोणी जगात जन्मला नाही वैद्य इतके रोग घालविणार. रोग घालवायचा आहे का पूर्णपणे? तुम्हाला भवरोग घालवावा लागेल. कोणता? भवरोग. जन्ममृत्यूचा निवृत्त करावा लागेल. जन्ममृत्यूचा रोग निवृत्त केला किंवा आपोआप सगळे रोग त्याच्यात गेले. म्हणूनच म्हणले त्या आमच्या शास्त्रामध्ये त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तर सापेक्ष परमानंदाची प्राप्ती. लक्षात आलं का? म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि तत्सापेक्ष परमानंदाची त्याच्यामध्ये. दुःख गेलं, आत्यंतिक परमानंद मिळाला, आणि परमानंद मिळाला की आत्यंतिक दुःख निवृत्त झाले. हे सापेक्षित आहे. आणि बघ हे कशानं मिळतंय? ब्रह्मज्ञान. कशानं? ब्रह्मज्ञानानं हे रोग निवृत्त होते. ही तर ब्रह्मज्ञान तर महाराजालाच नाही, श्रोत्याला कसं? आणि आम्ही ब्रह्मज्ञानासाठी ऐकत बी नाहीत ना. आम्ही ब्रह्मज्ञानासाठी तुमच्याकडे ऐकायला आलेलो नाही. मग आमच्या काही संसारिक आडी अडचणीत काही कळणाच्या कृपेनं काही घालवा असे काही प्रयत्न असले तर आम्हाला तुम्ही सांगा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आमच्या अपेक्षा घे किंवा महाराजांना मोठेपणानं वर्णन करावं. काही लोक ह्याच्यासाठी येतात बरं काय, पुढे जे बसतात का लोक, महाराजांना तोंड भरून वर्णन केलं का तेवढ्यात खुश, आणि त्याच्या कीर्तन ऐकण्याचा फायदाच तेवढा. म्हणला बी एक मला नेता, एक नेता म्हणतो नेता होत. आणि पुढे जातील महाराज हे जे पुढारी आमदार खासदार मंत्री हे जे कीर्तन करतात तर काय कोण्या कीर्तन करायचं? मोठाल्या म्हणजे 2-3 लाख घेणारे असं. त्याचा अर्थ ते मोठा आहे त्यांचा. जास्त पैसे घेणारा तो कोण? मोठा. कमी घेणारा पैसे लहान, त्याच्याहून कमी घेणारा, त्याच्याहून कमी घेणारा, त्याच्याहून कमी घेणारा, असा असे टप्पे लहान. आणि फुकट्या तर त्याच्याहून सगळ्याहून लहान. बरोबर आहे की नाही? ते तर सगळ्याहून लहान. त्याला कोणी कुठे मग आता मंत्री तंत्री त्यांचं कीर्तन ठेवतात. कशासाठी ठेवतात? त्याचे वर्णन केलं की माणसं ते महाराजाला गोळा
आणि माणसं गोळा झाली की मला मत त्या खरं सांगा बरं, त्या मंत्र्याची वाढदिवसात कीर्तन ठेवण्याची, त्या आमदाराची अपेक्षा हीच आहे का दुसरी आहे? ह्याच्यापेक्षा काही जास्त अपेक्षा का दाखवा बाबा? मी म्हणले माझं महाराज वर्णन करणार, मग मी माझा प्रचार होणार, मग हे लोक जमणार, पुन्हा माझी भाविकता प्रगट होणार आणि मग मी निवडून. बरोबर आहे ना? मग वाया गेलं भजन का राहिलं? तुम्हाला वाटलं कीर्तन ठेवलं, धार्मिक कार्य, नामकरण टमुकरण, हे वाया गेलं काय? आमदारांना खासदारांना कीर्तन ठेवलं. एक म्हणला तर म्हणाल मला हे नेता पुढारी महाराज म्हणा महाराज आमचं वर्णन लय करते म्हणा, हळूहळू कीर्तन करणार. म्या म्हणलं बरोबर आहे, त्यांना ती अक्कल म्हणजे तुमच्याकडून काय काढायचे, काय बोलावं लागलं, त्याला खूप ज्ञान राहील. मनात त्याला म्हणलं तुला काय पाहिजे, फक्त वर्ण. बरोबर आहे ना? तू किती लोक जोड पाहिला, किती काय कमवायला, कसे कशा पैसे खायला, तुका काय करणार नाही. त्या उलट तुला नवाजी खास नेता आहे, मानावं लागलं आमदारीला, असं तसं, मग तुम्हाला बरं वाटते. त्याचा अर्थ ते बरं वाटते. काय इतक्यासाठी कीर्तन ऐकायला नाही. आणि आम्हाला आमच्या तोंडावर चांगलं म्हटलं तर आम्हाला गोड वाटते. कळलं? आणि चुका काढल्या की राग येते, कडू वाटते, मग काही कीर्तन जाणे नको. अरे पण ती सुधारणा तिथंच होणार आहे, तिथं नाही होणार. तिथं तर वाया गेले ते भजन होणार आहे. ते कळणार लोकांना, ते समजणार झाले. आणि समजणं अज्ञानात लोक असे वागायला लागले. हे येण्यासारखं एक सत्ता करणारा माणूस मला म्हणला होता ना, सत्ता करणं, स्वतंत्र सत्ता करणारा. हो, एकट्यानं सगळं केलं स्वतः. आणि ते सत्ता ठरला भागवत ठरलं पहिल्या सोडती गोष्टी. मग माझं कीर्तन एक ठरलं, निवडलं. 7 कीर्तन नाही, 1 कीर्तन मी करतो, भागवत करतो. नाही तर कीर्तन सगळा करते मी, फाळकूनला सुद्धा म्हणत घ्यायचं. पण ठीक आहे, सांगितलं. आल्या गणेश एकच नाद लावायचा त्या माणसाला. हे सगळं आपणच करायला हवं. त्याच्यात कोणाचा उपाय नाही. तुम्ही तरी नाव घेताल काय? काय पोरायला कोण तरी, पोरं तरी काय करणार आहे, काय कमवण्यात संघ येणार आहे, संघ येणार नाही. पोराईवर मग काय काय नाव घेणार आहे कोणा? त्या असा खर्च केला, स्वतः केल्यावर तुम्ही तरी दरबारी झाल्यावर 2-4 भारी ऐकून घेतलं नाही. 4थ्या वारा म्हणलं मी नाव घेत नसते. पटलं तर भागवत पहा, नाहीतर ते वर्णन करणाऱ्या महाराजाचं भागवत, माझं भागवत पाहिजे. पटत आहे का बघा नीट. मी त्याच्यातला महाराज नाही बांधला. मी सतत काय वर्णन करू. एका दिवशी ठीक आहे, भंडाऱ्याने सत्ता केला आणि हे स्वतंत्र केला विचाराने. आता एवढ्या काय म्हणूनच खरं सत्य गोष्ट, सत्य असेल तर त्याच्यातही मागल्या हाताने कोणाला घेतला असं आम्हाला काय माहिती. हो, असं नाही. आम्ही थोडं एवढं म्हणू का, रोजच म्हणत बसू का? म्हणजे महाराज लोकांना तुम्ही केले भाट. भाट म्हणजे कळले ना, स्तुती पाठक. पहिले राजापाशी, प्रत्येक राजापाशी स्तुती पाठक होते, त्यांचं नाव आहे भाट. भाट म्हणजे भाट वर्णन. असे आमचे राजे तसे आहेत, आमचे राजे असे आहेत, असं ते वर्णन करत होते. त्यांचं नाव ते लावलेलेच होते महिन्यानं. त्यांना ती पदवी, ते स्तुती पाठकांची ती पदवी, ते भाट म्हणून एक पदवीच होती. मग कसे आम्ही महाराज लोक तुमचे भाट आहे, ठीकेच आहे. आम्ही पैसे घेऊन तुमचं वर्णन करण्यासाठी भाट आहोत, देवाचं वर्णन करीत नाही. तुमचं वर्णन आम्ही करतो. तुम्हाला ते कानाला गोड. असं कीर्तन जर ठेवलं, असं प्रवचन केलं, अशी पोथी सांगितली, कथा सांगितली, तर वाया गेली का राहिली त्याची बी याची बी. म्हणून महाराज म्हणे वाया गेले ते भजन उभयता लोभी म्हणे. याचाही लोभावर म्हणाय, त्याचाही लोभावर म्हणाय. त्याला पैसे कमवायचे आणि तुम्हाला काय देव स्वार्थ एक तर, किंवा आपला मोठेपणा आहे. मेन तर पहिला मोठेपणा आहे. आणि ह्या दोन्ही जर अशा प्रकारे परमार्थ केला तर त्या परमार्थिकानं समजायचं नाही मी परमार्थिक माझं देवाच्या घरी रुजू झाली कथा कीर्तन हे ते अमुक तमुक, हे माझी सेवा देवाला रुजू म्हणायचंच नाही आणि समजायचं बी नाही.
वाया जाते ते भजन, वाया गेले ते भजन. उभे आलो म्हणून. आता तिसऱ्या चरणा आपल्या 5व्या चरणामध्ये चाललंय भैर्यान मुक्याचा जोड लागला. भैर मुक एके ठाई आणि तैसे झाले तया तोही. लक्षात आलं की नाही बोललेलं? हा, मग त्यापैकी आता भैर कोण आणि मुक कोण हे महत्वाचं आहे बरं काय. बरं, भैर कोण आणि मुक कोण? ऐकणार असं सांगणार मुक तुम्हाला कळायला ऐकणारे बैरे बैरे आणि सांगणारे मुके. जोड लागलं. आता मुख्य तर भैर्यातला फरक सांगतो तुम्हाला. हा, जे कोणते बोलगपणाचं जन्मसिद्ध मुख आहे. आता जगात आता असतेच मुख्य की जन्मतात त्याला बोलता येईल. जन्मल्यापासून ते बोललोच नाही असं मुख निश्चित ते भैरवी असते. हा, मुख भैर असतेच महाराज. लक्षात आलं का? असं समजून नका मुख आहे हो पण कान असतील त्याला नाही. पत्ता समजतंय काना म्हणला आणि पत्ता नसल्यामुळंच त्याला बोध होत नाही शब्दाचा. जन्मभर जे बोधच झाला नाही. बोध म्हणे कळलं का? त्याला ट म्हणावं, त्याला क म्हणावं, त्याला र म्हणावं, अशा प्रकारचा बोध व्हायला पाहिजे कानातून मेंदूला. लक्षात आलं का? आणि मग मेंदूला बोध, मेंदू केंद्र आहे किंवा हे इंद्रिय अधिक आहेत ना. हे कर्म करणारे इंद्रिय आहेत ना. कर्म करणारे इंद्रिय आणि ते ज्ञान इंद्रिय. अंतकरणातला विषय अंतकरण. अंत म्हणजे आत, अंतकरण म्हणजे ज्ञानाचं साधन. लक्षात आलं? ज्ञानाचं साधन असं नाव आहे त्याचं, म्हणून अंतकरण आहे. मग त्याच्या चित्तात गुरुजीनं शिकविलेलं मायबापानं लहानपणी, आपण लहानपणी लेकरला क पाणी आण, हे कर ते कर, इथून सुरुवात होती ना. जे मामा म्हण, काका म्हण, माय म्हण, बाबा म्हण, असं मायबाप लहानपणी आई शिकविती घेऊ त्याला बाळ बोलतं. आईच्या मांडीवर शिकतं ते. मी असे शब्द त्याच्या कानापर्यंत ठणकतच नाही ना. आई म्हणलेले किंवा गुरुजी म्हणलेले शब्द त्याच्या कानापर्यंत ठणकत म्हणजे त्याला ते तिथं हे मिशनच नाही ना. आणि मग मिशन नसल्यावर त्या मेंदूला ज्ञान आहे मेंदूला, पण हे यंत्र बंद असल्यामुळं तिथं ते पोहोचत नाही. हे यंत्र कानाचं बंद पडले. ते जन्मतात त्याला नाही गेलं देवाला असं गृहीत करा. आणि मग ती तिथला बोध त्या मेंदूला पोहोचत नाही. आणि मेंदूला पोहोचत नसल्यामुळं र क ख ट म्हणताय. म्हणून जे मुख आहे का ते जन्मतात भैर असते. कोणत्याही मुख असल्या कोण्या गाव निश्चित कानं नसतात. आता भैरे मात्र मुख्य असतात, सर्वच भैरे असं मात्र नाही. बऱ्याच भैर्याला बोलता येते पण ऐकू येत. हे श्रवण इंद्रिय गेलेले. तोंड चांगलं पण श्रवण इंद्रिय गेले. आणि श्रवण इंद्रिय गेल्यामुळं त्याला ऐकू येत नाही, बोलता येते चांगलं, घड 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 बोलतो. म्हणजे मुख्य असतात ते भैरे असतात असं मात्र नाही. पण हे तुम्हाला कळलं. त्यापैकी तुम्ही भैरे, तुम्ही आणि मुख्य. मग मुख्य म्हणजे भैरे आहेतच आम्ही. मुख्य म्हणजे आम्ही कसे येत भैरे आहेतच ना. भैरे इतकेच आहे. बरोबर आहे ना. कसे सांगतो तुम्हाला. मग आता जोड लागलाय मुख्याचा. आता तुम्ही म्हणता 4-4 घंटे कीर्तन करतोय बुवा, एवढं बोलतोय बळ बळ बळ, ते मुख कसा मारा असे महाराज आम्हाला मुख का म्हणते असं तुम्हाला वाटण्याची शक्यता त्याच्यात सांगतो तुम्हाला. काही गोष्ट काही शास्त्रामध्ये आमची बंधनासाठी असं सांगत होते, बोलून अबोलना, बोलून अबोलना, जेवून उपवास, मरून जिता, जागा असून झोपलेला आणि आंधळा असून डोळ. किती गोष्ट माहिती आपल्याला ह्याच्या फक्त गरज आहे मुख असून बोलता असून मुख एवढंच गरज आहे आपल्याला. नाही गरज तरी पण तुम्हाला पोस्टर सांगायलो
काय म्हणालो मी? मुका असून बोलका, बोलका असून मुका. आता उलटे दोन्ही येतात. दोन टप्पे कळले तुम्हाला? मुका असून बोलका आणि बोलका असून मुका. एक टप्पा. दुसरा टप्पा आहे जेवून उपवास. जेवण उपवासी. उपास. उपाशी असून जेवलंय का? कळलं का गोष्ट? आता बरं काय, आणि जागा असून झोपलेला आणि झोपलेला असून जागा. मरून जिता आणि जिता असून मेलेला. डोळे असून आंधळा आणि आंधळा असून डोळस. किती गोष्ट काही आहे. मग आपण ह्याच्यापैकी कशी कशी बसतो बरं? अज्ञानाची अनिता, हा अज्ञानाची अनिता, हा जो घोर होता बसला. हा. बस झालं ना. बस झालं. बस झालं. अविद्येची आलेला विश्वस्वप्नाचा हा धंदा जो घोरत होता प्रबुद्ध अनादी जो. तू गुरुवाक्याची नावे. हा माता ठेवला. नाही नाही काय तो महावाक्याची नावे गुरुकृपेचे ठावे माता हातू ठेविला देवे ठाप केला. हे तुझी होईल. त्याच्या अगोदर हे वय दोन आहेत ना, त्याच्याच्या अगोदरची तुझी होईल. आता एक तुम्ही बोलून मुकेत का मुके असून बोलकेत? तुम्ही आणि सगळे मी तुम्ही. बोलून मुकी. हा बोलून मुकी. बोलून मुके पण मुके असून बोलके नाही बरं आपण. नाही बर. तुम्ही जेवण उपवास उपाशी उपाशी असून जेवलेले. जेवण उपाशी. हा जेवण उपाशी. जेवण उपाशी. तुम्ही हा. आता तुम्ही जागे असून झोपलेले का झोपलेले असून जागे? जागी असून झोपले. हा झोपत नाही. येतोय कुठे झोपलेले? बर. तुम्ही मरून जिते का जिते असून मेलेले? जिथे असून मेले. हा हे बघा. हा? नाही जिते असून मेलेले का मरून जिते? ते असून मेले. जिथे असून मेलेले तो जिथे असून मेले. मग तुम्ही आंधळे असून डोळस आहे का डोळस असून आंधळे? हा बरोबर आहे. आता याचा विस्तार करणे नको. इतक्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला 8 दिवस जाते. नाही जातेच महाराज. त्याच्यासाठी एकच आपल्याला फायदे. बोलका असून मोका. बोलका असून मोका आणि मुका असून बोलले. पर्यायाने एवढं तुम्हाला एक गोष्ट उलट सांगतो. महाराज कितीही बोलताय तर्की अति गाढा म्हणजे माऊली. तर्की अति गाढा व्याकरणी चौकट पण आत्मज्ञानी पुढा जाते. बरोबर आहे. तर्का किती बोलता येते. व्याकरणात चौकड आहे महाराज. र क ख ट ट एखादा अनुस्वार चुकला तर त्याला दोष कळतो. तर व्याकरणाशिवाय दोष कळत नाही बरं काय. ठीक आहे साहेब. हा पूर्ण ज्ञान व्याकरणाचं झाल्याशिवाय शब्दातले दोष कळत नाही. आणि हे उपकार पतंजली महाराजांचा आहे आमच्यावर. कोणाचा? पतंजली महाराजांचा आहे. पतंजली महाराजांनी 3 प्रकारांना उपकार केला आपल्या जगावर. शास्त्रकार सर्वज्ञच आहेत महाराज. पतंजली योग शास्त्रात आता त्यांनी योगामध्ये अर्थवादात पण सांगितलं योगा देव तो कैवल्य म्हणजे योग केल्याच्या नंतर कैवल्य मोक्ष मिळतो असं ते म्हणले असते किंवा त्यांचे ते उपदेश असत तर ते आम्हाला मान्य नाही. योगा देव तो कैवल्य नाही, ज्ञाना देव तो कैवल्य. ज्ञानानंच कैवल्य नावाचा मोक्ष मिळतो, योगाने मिळत नाही. पण मग ते कसे काय म्हणले? अर्थवादात्मक म्हणले तुम्ही योग करा आणि योगाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कमीत कमी त्या विचारानं उपकार केला. हो मग योग साधना सांगितली. असं करा जसे की आहे ना रामदेव बाबा. कळलं.
हे जंगल असं लांबवा, ते जंगल तसं लांबवा, ते पाटाला असं करा, मुलगा असं करा, छाती अशी करा, हात असे करा, असं आहे ना ते. हा मग आता हे मग या व्यायामातून तुमच्या आरोग्याला उपयोग होतो की नाही सांगा ना. त्या विचाराचा उपकार आहे की नाही का पहिला पतंजलीचा रामदेव बाबा मागं त्याला काय करायचं. पण खरे मूळ शास्त्रकर्ते कोण आहेत? पतंजली. त्या पतंजली महाराजांचा जगावर उपकार आहे की नाही महाराज? हे व्यायाम सांगून देगाव आणि पणगाव बसून राहिलं का मग रोग वाढत येत. लक्षात आलं की नाही? बरं का झोप झाला सांगायला आमच्या वेळी जर झोप जास्त घ्यायला येते लय झोप घेणं चांगले नाही. वाई कवाय मी दिवसात अंग टाकायचं नाही. एखाद्या वेळेस कमर जोडून आलं नाही तर अंग टाकायचं नाही. बसूनच राहत असतो इकडं तिकडं तिकडं इकडं खाली वर तुम्हाला तुम्ही आता हाटून येऊन नाही पायातच चालाय काय करावं बसून देत नाही. मन हे बटन बरोबर आहे का ते टाकलं का बटन कोणी नाही. कोणी बटन टाकलं तर ते बघायला आणि इकडून तर टाकायचं सांगतो. ते वरलं हे बटन टाकलं ते फ्रीजचं जिथं असं म्हणतोय लाल पुन्हा आणखी विश्वास येत नाही टाकला सांगतो पुन्हा बघाय मी जातो बघायला. मग मी ते विचार करतो ह्याला सांगायची काय गरज आहे आपण उगच चालू आपल्याला ते यायचं होतं त्याला सांगायची काय गरज होती. हा म्हणजे बसू देत नाही मग इकडं तिकडं तिकडं त्याच्यात सहजच व्यायाम होतो. व्यायाम फिरल्यामुळे होतच आहे महाराज. इथं फिरा का तिथं फिरा रोडला फिरा का घरात फिरा पण फिरल्याला बरंच असते असं गृहीत धरावं. मग हे टंगडे करणं हे करणं अमुक करणं टमुक करणं आता त्याच्यात तुम्हाला कळू दिलं नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या पावल्या भजनात फिरणं व्यायाम आहे महाराज आमच्या भजनाचा. हे तुकाराम महाराजांनी फक्त वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. पतंजलीनं साक्षात सांगितलं की बा असं करा जो आणि तिथं शीर्षासन आसनाचे 84 प्रकार आहेत बरं काय किती हे योगशास्त्र पतंजली त्याच्यामध्ये ते उलट मुंडकं करायचं वरी टंगडे करायचे विचारासन सहजासन वज्रासन पद्मासन बरं काय किती सांगू 84 असणार. म्हणजे कोणी शिकविले तर पतंजली. कशासाठी? याच्याद्वारे तुमचा व्यायाम होते आणि शरीर ठाकठीक. मग शरीर ठाकठीक राहिलं तरच परमार्थ आहे की नाही हो. शरीर तुमचं धन नसल्यावर तुम्ही कशाचं तुळशीला पाणी कशाची पोती कशाचं पारायण कशाचं कीर्तन ऐकायला जाताल तुम्ही. उपयोग आहे की नाही? पतंजलीच्या महाराजाचा उपयोग झाला नाही आपल्याला. त्याचा उपकारच आहे आपल्यावर विचारायचा. बर पुन्हा योग केल्यावर एक होत आहे चित्ताची स्थिरता लाभते आणि चित्त शुद्ध होते. म्हणून योगेन चित्तस्य पदम न वाख्या मलम शरीराचे वैद्यकीय योग कारोत्त प्रवर मुनीनाम पतंजली प्रांजलीला नटोस्मी. काय म्हणले? काय म्हणले? दुसरे शास्त्रकारांनी नमस्कार केला त्यांना म्हणला पतंजली महाराजाला बाकीच्या शास्त्रकारांना नमस्कार केला. उपकार म्हणजे तुमचा लोकांवर. योगेन चित्तस्य योगामुळे चित्ताची शुद्धी होते. पदम न वाचा व्याकरण शिकवल्यामुळे आमची वाचा शुद्ध झाली भाषा शुद्ध झाली. वाचा म्हणजे भाषा बरं भाषा म्हणजे भाषा. नीट बोलता येत नाही बऱ्याच महाराजाला बोलता येत नाही का विके साहेब. हा बाकीचे कशाला सांगता तुम्ही महाराजाला नीट बोलता येत नाही म्हणून. जन्म का जन्म किती महाराज जन्म म्हणलेले दाखवू तुम्हाला. जन्म हा पुन्हा आपल्याला जन्म मिळणार आम्हाला येत नाही मुद्दाम बोलायला. पुन्हा आपल्याला जन्म मिळणार नाही की महाराज आता बोलला की समजायचा येईल त्याला व्याकरणाचं ज्ञान नाही. आणि जन्म म्हणला लक्षात आलं. इतके बारकाईचे बघा तुम्ही काल बोलत बोलत राजा त्यांना काय दोष करते एवढे त्यांच्या वाटेची दोष नाही कळत त्यांना. किती वकील असू द्या हो. वकील हुशार असतं की नाही लिहिण्यात. आपल्या व्यावहारिक लिहिण्यात वकील एक नंबर आहे बरोबर आहे. डॉक्टर वकील इंजिनियर हे अभ्यास करून पुढे गेलेले लोक आहेत ना. पण कोणतं? मराठी संस्कृत शिकले का? त्यांनी संस्कृताचं व्याकरण पडलं का? नाही काहीच पडलं. म्हणून शब्दाचे दोष वकील आता तर कळते काही कळले नाही कळलं त्याला. म्हणून राजा नाही या काय आलं पाहिजे राजा. हो चमचा नाही
खरं तर सा आहे ना सा पण तसा नाही उच्चार करायचा चमक्या म्हणजे जचा उच्चार जे केला पाहिजे जचा उच्चार जे केला पाहिजे ही सगळी बार काय कर काय अनुस्वार हे ते आता काय काय ठिकाणी अक्षरा अनुस्वार चढविलेला असतो पण ते अनुस्वार स्पष्ट उच्चारायचा नाही जसं आवलगावच्या खरं पाठीवर अनुस्वार आहे गावर 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 कोण्या गावावर बीचे गावाचा अनुस्वार असायला पाहिजे आणि अनुस्वार जर त्या गावावर नाही दिला गाव खाली पडला आणि विषय गाव गाव खायचं असेल तर लहान अनुस्वार म्हणजे ते अनुनासिक आहे का अनुनासिक आहे ते कळलं पाहिजे ना ते ते शब्द आहे ते अनुनासिक आहे कसं आपण ते कळत नाहीत ना मालूम का कळते हा बरं काय बाणासन आणि नळासन मग उगतच आहे का त्या ग्रंथामध्ये आमच्या हे म्हणे अहो ही जाईल ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं हे मला बसवायला 1 दिवस झालेला नारायणेन स्वयं मी नारायणेन टाकलो नारायणेन स्वयं ते न तिथं पाहिजे बाणाचं नळाचं न घेतलं तर नारायणेन स्वयं आणि जर बाणाचं न घेतलं तिथं नारायणेन स्वयं हे झालं सानुनास आणि बाणाचं न झालं अनुनास इतका बारकावा कशातही हिकेच आहे हे व्याकरण शिकविलं आम्हाला कोणी पतंजली म्हणाली आणि शब्दातले दोष कळले उपकार आहे कोणाचा पतंजली महाराजांचा उपकार योगानं चित्त शुद्ध केलं व्याकरण आमची भाषा शुद्ध केली बरोबर आहे आणि मलम शरीराचे वैद्यकीय शरीरातले काही दोष होते रोग राहील ते झाले तुमच्या यासाठी त्यांनी औषध शास्त्र त्यांच्याकडे औषधाचं ज्ञान आहे बरं काय पतंजलीकडे औषधाचं ज्ञान आहे कोणत्या रोगाला कोणती जडीबुटी वापरायची हे सुद्धा त्यांना शिकविलंय कोणी पतंजली विचारानं सगळं व्यवस्थित ते कोणतं औषध कोणती वल्ली कोणत्या उपयोगाला मग अशा त्या वल्ल्या खाल्ल्यावर हे तुमच्या शरीरात झालेला पित्त नावाचा रोग जाईल की वात नावाचा रोग जाईल कफ नावाचा रोग आहे आणि वातन पित्तन कफ मुळात ती नाही त्याच्यात ब्रह्मांडा एवढे रोग आहेत बरं काय दादा आपल्या शरीरात मेन 3 गोष्टी वात पित्त आणि कफ हे ती म्हणजे समता किंवा समतुलन राहिलं तर तुमचं शरीर बरोबर याच्यातलं तिन्हीतलं खालीवरी झालं बिगडा बिगडी झाली बिगडा बिगडी होत लक्षात आलं वात वाढला तरी बिघड कफ कमी जास्त झाला तरी बिघड आणि पित्तही कमी जास्त झाला तरी पित्तही तुम्ही म्हणता का निव्वळ पित्त नसावं लागतं निव्वळ वात नसावं लागते आणि निव्वळ कप नाही जमत नाही मधात ते मलम आहे ना मग श्वसन क्रियेला त्रास श्वसन क्रिया बंद करतो आणि मग जमला मग माणसं म्हणते काय झाला निमोनिया निमोनिया वाढला का डॉक्टरला लई परेशान व्हावं लागतो जास्त वाढल्यावर कमी झाल्यावर जमणार नाही आणि जास्त वाढल्यावर मग ते निमोनिया वाढला आणि श्वास नाही गेला बंद पडला गेला मिटलं की गेलं याच्यातच मोर येत ना मग आता हे 3 मेन आहेत शरीरात वात पित्त आणि यायचं नोंदणी अधिकता झाली की शरीराची बिघड म्हणून तर धात ही गेली आचरण आणि त्रिदोषी नसुकी मरत ज्ञानेश्वर महाराज मध्ये आता हे 3 जर बिघडले तुम्ही ब्रह्मदेवाच्या पाया पडा पुन्हा कोणाच्या ब्रह्मदेव हे सृष्टी करता आणि त्याच्या पायावर रोजका पिलं मला वाचव म्हणले तरी वाचू शकत की मधातल्या मळ्यातली बिघडली हे 3 जण जमिनारे आहे मिशनीला आता कशी मिशन चालत आता मिशन तुझी बंद पडली आणि मिशन बंद पडली की चेतन तर तिथं ते काय विचार जातही नाही आणि येतही नाही इतक्या तिथंच येते फक्त ते काय गेली मिशन गेली करंट होत पण आर्थिंग पोहोचला त्याला आर्थिंग बंद पडली हो आणि करंट तर तिथल्या तिथंच आहे हो करंट जात बी नाही
येत बी नाही ते, कारण तिथंच आहे ते, त्याला फ्यूज म्हणते. मग बदलाबदली कशाची असते? आरती. मग हे असे शरीरातले जे काही दोष आहे, मग त्या 3 दोषातून अनेक दोष निर्माण होतात आणि शरीराची बिघडा बिघड आणि हे होऊ नये यासाठी त्यांनी वैद्यक शास्त्र रचलं. कोणतं शास्त्र रचलं? वैद्यक शास्त्र रचलं. आता 3 पद्धतीनं पतंजली महाराजांनी जगावर उपकार केले. म्हणून काय? य उपकारोक्त परवरम मुनीना पतंजली प्रांजलीला नतोसी. म्हणजे त्या पतंजलीला मी दोन्ही हात प्रांजलीला नतोसी म्हणजे दोन्ही हात जोडून नमस्कार करतो असे शास्त्रकार म्हणले महाराज. म्हणजे पतंजलीचा आपल्यावर उपकार आहे, उपकार आहे, एक लक्षात ठेवा. मग ह्याच्यासाठी मी सांगतोय एक की आपल्या कानामध्ये संवेदना जी लागतील ती संवेदना नाही. कोणला? मुक्याला. मुक्याला संवेदना नाही. मग आपण बोलून आबोलणे का? हे बाकीचे जे शास्त्र आहेत, योगशास्त्र असेल, तर्कशास्त्र असेल, पूर्वमीमांसा असेल, वैशेषिक शास्त्र असेल, हे किती प्रकांड पांडित्यानं एखाद्यानं वर्णन केले किंवा अभ्यासले आणि ते सांगितलं तर ते बोलून मोकळं काय होते? लक्षात आलं? त्याला जर संगतीचे अध्यात्मशास्त्राची नसेल मग आम्ही महाराज लोक तर बोलण्यातच असं बोलतो कसं की वैराग्याची गोष्ट एक बी येत नाही, ज्ञानाची गोष्ट आमच्या कीर्तनात एकही नसते आणि आमच्या कीर्तनात भक्तीची गोष्ट इतर एकही. सगळं आई बोलणार. जरी पुराणातल्या भाकर कथा सांगितल्या त्या टोपलंवर तिकडं वानर गेला, तिकडं ते मेला, इकडं असा अर्जुनाला पिलत त्यानं तिकडं मेला, हे वरपंग जरी बोलणं असेल तर या बोलण्याला तेवढीशी परमार्थात किंमत नाही काय. आणि ते असू द्या जे तुम्ही बोलले, जे देवाविषयी, रामायण देवाविषयी बोलले बरोबर, महाभारत देवाविषयी त्याचे पुराण शास्त्र वेद ठीक आहे. पण कीर्तनकार बोलतो देवाविषयी बोलतो हे खरंय बरोबर आहे, पण देवासाठी बोलतो का? नाही, येतो वेगळाच. विषय देवाचा आहे हो. विषय कोणाचा बोलला पुराणातून? ब्रह्मज्ञान तर नाहीच महाराज, जाऊ द्या नसू द्या, पुराणच सांगा. सोडते पुराणाच्याच लायकी येत आमचे, त्यांना काय ब्रह्मज्ञान कळतही नाही, जाऊ द्या. पण पुराण सांगा. पण पुराण सांगण्या पाठीमागं तुम्ही पुराण सांगितलं म्हणजे पुराणात देवाचं वर्णन आहे काय? पुराणामध्ये देवाचं वर्णन 18 पुराण हरिची गाते आहे ना वर्णन, चौवेदी जाणं, शास्त्री कारण 18 पुराण मान्य केलं आम्ही. पुराणावर देवाचं वर्णन करणं म्हणजे देवासंबंधी बोलायला आहे महाराज असं तुम्हाला वाटतं. मग देवाविषयी बोलायला आहे हो, पण देव प्राप्तीसाठी बोलायला आहे का? माने का काय काय सांगायचं जगा कुसर हाव. हा कोण? मग वैराग्य कुठे सांगितलं त्यानं? ज्ञान कुठं सांगितलं? आणि कुठं भक्ती सांगितली? अर्जुनानं हे केलं, ते युद्धात ते मारलं, भीष्माचार्याने हे केलं असं सांगितलं बरोबर आहे. पण असं पुराण सांगून जे बोलला तो भीष्माचार्य जसे वागले तसे तुम्ही वागा असा तो म्हणाला का? भीष्माचार्य ब्रह्मचर्य आश्रमात तीवर वागले. यंदा जबान दिली भीष्मानं की मी शुद्ध ब्रह्मचर्य माझ्या बापाच्या लग्नासाठी राहील बरोबर आहे. असे भीष्माचार्य म्हणले बी आणि वागलेही. असे तुम्ही सुद्धा खरे वागा असा म्हणतोय का? वागा असा म्हणतोय का म्हणतो कीर्तनकार? आणि कीर्तनकार वागतोय हे बोला आधी. इतका शिक्षण सांगायला ती खरा पाहिजे होता ना बरोबर आहे की नाही? बापाच्या लग्नासाठी ज्यानं जबान दिली त्या कोळ्याला की मी जन्म लग्न करणार नाही, आणि केलं का बिचाऱ्यानं लग्न? पुन्हा नाही केलं त्या भीष्मानं. हा मग तुम्ही एकदा नियम दिल्यावर मी पुन्हा त्या नियमाला जाणार म्हणजे जाणार असे तुम्ही महाराज वागता का?
महाराज तर इकडं 15,000 ट्रेन तिकडं 30,000 आले की जे डुबकी हाणल्याशिवाय सांगा आता. मग कसं तुमचं बोलणं देवासंबंधी झालं काय? देवाविषयी असेल हो, देवाविषयी म्हणजे देवाचा विषय त्याच्यात आहे जरी असेल तरीही देव प्राप्तीसाठी तुमचं बोलणं निघून अशी तळमळ वक्त्याची नाहीच. श्रोते सुधरावे, तुम्हाला म्हणाल श्रोते सुधरावे, ही तळमळ त्याच्या मनातच नाही त्या वक्त्याच्या महाराज. आणि मनातच जर तळमळ नसेल तुमचं बोलणं बोलून मुकय, ते बोललेलं सुद्धा तुमचं वाया. मग पुराण सांगितलं, मग कथा सांगितली, मग तुम्ही प्रवचन सांगितलं, पण तुम्ही देव प्राप्तीचा करा ठासून मार्ग त्यांना नाही सांगितला. म्हणजे त्याच्यात ज्ञानाची गोष्ट नव्हती, त्याच्यात वैराग्याची गोष्ट नव्हती, त्याच्यात भक्तीची गोष्ट नव्हती. आणि कीर्तनकारानं प्रवचनकारानं कोण्याही काय झालं आणि सांगायचं तर भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं, वैराग्य. चौथी गोष्ट वापरायची नाही, चौथी गोष्ट बोलायला आम्हाला परवानगी नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी सिंहारीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. असा आम्हाला कीर्तन करायचा संदेश आहे. मग असं कीर्तन आम्ही करतो का माने का खरं बोल आव नाही. मग आमचं बोलणं असून मुखे कसे का नाही आव. आणि ब्रह्माविषयी खरं मेन तर ब्रह्माविषयी काही बोलताच येत नाही आम्हाला. जे बोलतो ते मायेविषयी. कशाविषयी? मायेविषयी. आणि माईक बोलणं मायेचं किती असलं तर ते माईकच आहे, किती असलं तर. म्हणून तर आमच्या शास्त्रात सांगितले गुरु सुद्धा माईक, शास्त्र सुद्धा माईक. गुरु माईक, शास्त्र माईक. आणि माईक गोष्टी माईचा निराश करू शकत नाही, पण ग्रहित म्हणून घ्यावं लागतं. ग्रहित म्हणून त्या गुरुला आपल्याला आश्रयाला घ्यावं लागतं. आता ते विषय काय मान्य आहे ना. मग आपण माईक म्हणून त्या माईकाकडे जायचे. आपण अमाईक झाल्यावर पुन्हा त्या माईकाला घ्यायची गरज लक्षात आलं का? हा, समान सत्ता आहे आपली. आपली सत्ता तशीच आहे. कशी? प्रातिभाषिक. आणि त्यांची बी प्रातिभाषिक. प्रातिभाषिक सत्तेतून आता दोघांचं जमलं, पण परमार्थ सत्तेत नाही माणसं. म्हणून गुरु माईक, शास्त्र माईक, सगळं माईक. पण हे मायेविषयी ब्रह्माविषयी काही बोलले का महाराज? नाही. आणि मग ब्रह्माविषयी काही बोलले नसतील आणि ब्रह्म मिळावं असा हेतू महाराजांचा श्रोत्यांना नसेल तर त्या महाराजांचं बोलणं बोलून व्यर्थ गेलं, मुका झाला महाराज. तो महाराज कसा झाला? मुका. काय म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले आपली लहान लीनता घेण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये लीनता घ्यायची होती आणि आलं तिथं वर्णन गुरुचं. आचार्योपासनम. बाबा बाबा बाबा, आचार्योपासनम. काय एवढंच पद आहे काय? आचार्योपासनम म्हणजे आचार्यांची उपासना, गुरुची भक्ती. एवढं आचार्योपासन. या पदावर 90 व्याकरण दिला बाबा. किती? 90. एकदा लागले माऊलीच्या बोलायला त्या आचार्योपासन पदाला, धरलं माऊलीनं. 90 व्याकरण होऊ तर सोडलंच नाही तिथं. इतके रंगले कोण? ज्ञानोबा. आणि त्याच्या पूर्वी म्हणून गेले तसा मी नाही म्हणले. गुरु वर्णनी मुका आळशी फोकीचे फोका. काय लिहिलं? जो महात्मा गुरुचं वर्णन करण्यात 90 व्याख्या शिकतो आणि सद्गुरूचं वर्णन भारले अंतःकरणानं करतो, तोय महात्मा म्हणतो गुरु वर्णनी मुका. म्हणजे मला यथा योग्य गुरुचं वर्णन करणं होत नाही किंवा मी कधी केलं नाही. म्हणजे एवढं वर्णन करूनही मी मुका. आणि आम्ही म्हणतो की देवाचं एक वर्णन केलं, मूर्ख माणूस. म्हणजे आम्ही देवाचं वर्णन करूनही मुके. कोण? कीर्तनकार, प्रवचनकार. काय उपयोग का? आता तुम्ही भैर तर तुम्ही भैर येत हो, पण आम्हाला तरी बोलता यायला पाहिजे होतं की. मग आम्हाला बोलता येत नाही. त्याचा विचार उद्या करू. काय